नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्सकडे. गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. हिंगोलीत भाजपला शिंदे सेनेचा धक्का, उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधील पेटला वाद. भारत गोगावले यांचा ओपन चॅलेंज. शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बाहुबली नेत्याचा तडकाफडकी राजीनामा. शरद पवारांना सर्वात मोठा धक्का, बाहुबली नेत्याचा तडकाफडकी राजीनामा. मुंबईत मनसे 70 जागांवर लढणार. बीएमसी निवडणुकांसाठी ठाकरेंचा सेनेचा प्रस्ताव काय? बिहारमधील दारुण पराभवानंतर काँग्रेस समोर नवीन संकट. आता या राज्यातील सरकार अडचणीत का? लाडक्या बहिणींसाठी आनंद वार्ता. आता घर बसल्या मिनिटात करा ई-केवायसी. पुण्यात पवार काका पुतणे एकत्र. लोणावळ्यात शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या गटाला बिनशर्त पाठिंबा. तामिळी घाटात थार 500 फूट दरीत कोसळली. पुण्यात 6 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. नाशिकच्या तोरंगण घाटात भीषण अपघात. 50 जणांसह निघालेल्या आयचरचा ब्रेक फेल. चिमुकलीवर नराधामाकडून अत्याचार. फाशीची मागणीसाठी मालेगावात भव्य मोर्चा. आमदार खासदारांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय. पुण्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना. 7 वर्षाचा मुलाचा मृत्यू. नागपूरच्या मनोरुग्णालयात मधमाशाचा हल्ला. एकाचा दुर्दैवी मृत्यू. 79 मनोरुग्णाचा 2 कर्मचारींसह जखमी. समाज पेटून उठेल, मी निमित्त मात्र असेल. सयाजी शिंदे सरकारवर एवढे का संतापले? अत्याचार प्रकरणात मालेगावात जनाक्रोश. आंदोलकांच्या असंतोषाचा भडका. कोर्टात शिरण्याचा प्रयत्न. शुभमन गिल नंतर कागीसो रबाडा गुवाहाटी टेस्टमधून आउट. बरगड्यांना दुखापत. स्मृती मंदानाचं लग्न सोहळ्याची जय्यत तयारी. नवरदेव पलाशचे सांगलीत दणक्यात स्वागत. 8 एकर जमिनीचा वाद. 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण. बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू. 200 जखमी. 10 मजली इमारत झुकली. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पणजी गोवा जागतिक मराठी अकादमी आयोजित शोध मराठी मनाचा या भव्य जागतिक संमेलनाचा 1 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, असे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी श्रमिक पणकर भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितली. या जागतिक मराठी संमेलनात दिले जाणारे मानाचे पुरस्कार यंदा गोव्याच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज अनिल खरटे यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार, तर चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना मराठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येतील. संमेलनाचे कार्याध्यक्ष दशरथ परब व त्यांचे सहकारी संमेलनाच्या आयोजनाची उत्तम तयारी करत आहेत, अशी माहिती रामदास फुटाणे यांनी दिली आहे. हिंगोलीत येथील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मागे घेताच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे हिंगोलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा हिंगोलीमध्ये आला आहे. हिंगोली येथील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार भास्कर बांगर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी मागे घेताच त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे हिंगोलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर या घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार संतोष भांगर यांच्यावर भाजपचाच उमेदवार पळवल्याचा आरोप होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेशावर आक्षेप घेत याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात असल्याचे म्हटले आहे. तर राज्यात महायुतीचे सरकार असून काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पक्षांमध्ये वाद असल्याचे बघायला मिळते. त्यामध्येच भरत गोगावले यांनी थेट ओपन चॅलेंज देऊन टाकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद चौट्यावर आली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी मोठे विधान करून सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. फक्त निशाणाच नाही तर आम्ही आव्हान स्वीकारले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीतच टांगा पलटी झाली असता असेही म्हणत त्यांनी जोरदार टीका केली. भरत गोगावले म्हणाले की मंत्री असल्यामुळे आम्हाला काही बंधन आहेत, पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार. मी आज ओपन चॅलेंज करतोय. तुमच्याकडे इथे धावीर महाराज आहेत, आमच्याकडे तिकडे वीरेश्वर महाराज आहेत.
दोन्ही एकच देव आहेत. जोपर्यंत चुकत नाहीत तोपर्यंत भरत गोगावले कधी झुकत नाही. हा आमचा बाण आहे. काय हैसियत होती तुमची? अख्ख्या महाराष्ट्रामधून तुमची एकच सीट आम्ही निवडून दिली. एक ना एक दिवस अखंड रोहा तालुकाच बदलल्याशिवाय राहणार नाही, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. भरत गोगावले यांनी थेट टीका सुनील तटकरे यांच्यावर केली आहे. ऐन नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील बाहुबली नेत्याने राजीनामा दिला आहे. हा नेता कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऐन निवडणुकांच्या काळात या नेत्याचा राजीनामा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा हा निर्णय सांगितला आहे. आता ते दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्षाचा राजीनामा देत सलील देशमुख म्हणाले की 6 महिन्यापासून तुमच्यापैकी काहींना माहिती असेलच, माझी प्रकृती थोडी अस्वस्थ असल्यामुळे, थोडी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाचा राजीनामा देतो. राजकीय वर्तुळात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रानुसार ठाकरे गटाकडून मनसेला मुंबईतील 70 जागा देण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघापैकी प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा हा प्रस्ताव असल्याचे समजते. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या फॉर्म्युलावर प्राथमिक सहमती झाल्याची बोलले जात आहे. मात्र मनसेने वरळी, शिवडी, दादर, माहीम यासारख्या महत्वाच्या मतदारसंघांमध्ये किमान 3 जागांची मागणी केली आहे. या युतीबाबत राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेब घोषणा करतील त्या दिवशीच सर्व प्रश्नांची उत्तर देऊ शकेन, असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन सुरू असताना पक्षासमोर आता एक नवीन संकट उभं टाकलं आहे. नेतृत्व बदलासाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र शेजारीच हे राज्य आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी समोर नवीन पेच उभा राहील का? कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एक गट गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. या सर्वांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. रात्री उशिरा ही बैठक झाली आहे. या बैठकीमुळे कर्नाटक काँग्रेस अंतर्गत सत्तेसाठी चढाओढ सुरू असल्याचा अफवांना बळ मिळते. आधी समोर आलेल्या रिपोर्टानुसार शिवकुमार यांच्या निकटवर्तीय एक मंत्री आणि काही आमदार पक्षाच्या सिनियर नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. कर्नाटक काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस अध्यक्षांमध्ये काय चर्चा झाली ते अजून समोर आलेलं नाही. याचे डिटेल्स सिक्रेट आहेत असं म्हणत जात. वळत पुढच्या बातमीकडे. लाडकी बहिणींसाठी मोठी आनंद वार्ता येऊन ठेपली आहे. ई-केवायसी साठीची अंतिम मुदत जवळ आली आहे. ही डेडलाईन 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत आहे. तर आता घर बसल्या काही मिनिटातच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची तारीख पुढे ढकलली आहे. ही तारीख आता 31 डिसेंबर 2025 ही आहे. म्हणजे लाभार्थी महिलांना अजून 1 महिना हातात आहे. पात्र लाभार्थ्यांना आता घर बसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. याविषयीची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. महिलांच्या अडचणी लक्षात घेत ही तारीख वाढवल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे. लोणावळा नगर परिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रत्यांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतीतील जाहीर करण्यात आलं आहे.
आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत। त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे। या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून यामुळे नगर परिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे। पुणे माणगाव मार्गावरील तामिनी घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून थार गाडी 500 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 6 तरुणांचा मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत। या मंगळवारी दिवसभर या तरुणांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती। पुण्यातील हे तरुण सोमवारी रात्री थार कारने कोकणात फिरायला निघाले होते, परंतु त्यांच्याशी मोबाईलशी संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला। रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरून या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले। त्यानंतर यात 6ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। सर्व मृत झालेले तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहे। अपघातातील सर्व तरुण हे पुणे येथील उत्तम नगर येथील रहिवासी असून त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत। साहिल साधू गोठे हे 24 वर्षाचे आहे, शिवा अरुण माने हे 19 वर्षाचे आहे, ओमकार सुनील कोळी हे 18 वर्षाचे आहे, महादेव कोळी 18 वर्षाचे, प्रथम रावजी चव्हाण 24 वर्षाचे आणि पुनीत सुधाकर शेट्टी हे 20 वर्षाचे आहे। अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत। पुढची बातमी नाशिक मधून आहे। नाशिक मोखाडा रस्त्यावरील तोरंगण घाटात आयचर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे। मजुरीच्या शोधात निघालेले सुभाष दिवे यांचा जागीच मृत्यू झाला असून 30 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत। गंभीर जखमींना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे हकलण्यात आले आहे। हे सर्वजण मजुरीच्या शोधात निघाले होते। गंभीर जखमींना उपचारासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर काही जखमींवर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील काहींची स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे, तर काहींना मोठ्या प्रमाणावर मुकामार लागल्याचे दिसून येत आहे। यातील सर्वच जखमीचे नावे अद्याप कळाली नसली तरी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात मात्र एकच गर्दी झाल्याचे पाहण्यात मिळते। ही घटना रात्री 8 वाजता घडल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयात याबाबत कळवण्यात आल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या सर्व जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे। यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 40 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत। यातील ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना नाशिक रुग्णालयात देखील हलवण्यात आले आहे। मालेगाव मध्ये एका 3 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि तिच्या हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा निषेध करत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत मालेगाव मध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आला। मालेगाव न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी आक्रमक स्वरूप धारण केला। संतप्त आंदोलकांनी न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत कोर्ट परिसरात रिकामा करण्याचा प्रयत्न केला। गेट बंद करून मोर्चेकऱ्यांना आत जाण्यापासून परावृत्त करण्यात आले। या घटनेमुळे मालेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तरीही पोलिसांनी परिस्थिती निर्णयात घेतली। राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळण्यासंदर्भात सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत। राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळवण्यासंदर्भात सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, संस्था मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित व तत्सम संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। विधानमंडळात सदस्य, संसद सदस्य कार्यालयास भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी अशी सूचना देण्यात आली आहे। आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे आणि प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तात्काळ मदत करावी असे शासन निर्णयात म्हटले आहे। पुढची बातमी पुणे मधून आहे। पुण्याच्या बालेवाडीत हिट अँड रनची घटना घडली आहे। या अपघातात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे। 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी झालेत। अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे। अनुराग चांदमारे असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव होते। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सतत हिट अँड रनच्या घटना घडत आहेत।
आता बालेवाडीतही असेच काहीच घडले आहे। एका टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत 7 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे। तसेच मुलासोबत असलेल्या आजोबावर उपचार सुरू आहेत। तसेच मृत्यू झालेल्या मुलाचा 5 वर्षीय भाऊ देखील जखमी झाला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। बुधवारी घडलेल्या अपघात प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बावधान पोलीस फरार चालकाला शोध देत आहेत। नागपूरमधून बातमी समोर येत आहे। नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे। मनोरुग्णालयाच्या परिसरात मधमाशांनी हल्ला केला आहे। मधमाशाच्या या हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर 39 रुग्ण जखमी झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार घारीने मधमाशांच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाशांच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रवेश करत रुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केलाय। गुरुवारी दुपारी वॉर्ड क्रमांक 4 आणि 5 जवळ रुग्ण जेवणाला बसले असताना मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केलाय। मधमाशांच्या या हल्ल्यात 39 रुग्ण आणि 2 कर्मचारी जखमी झाले आहेत, तर 60 वर्षीय रुग्ण किसन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान मनोरुग्णालयाचा 24 एकर परिसरात दाट झाडे आणि वृक्ष आहेत। रुग्णालयातच झाडावर हे मधमाशांचा पोळ होता। या दरम्यान घारीने मधमाशीच्या पोळक्याला छेडल्यामुळे मधमाशाच्या घोळक्याने नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात परिसरात प्रवेश करत रुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केला, तर जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमणे यांनी दिली। सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे। मात्र या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक परिसरातल्या तपोवन परिसरातील काही वृक्ष तोडण्यात येणार आहेत। यावर प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला। एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा, असा थेट इशाराच आता सयाजी शिंदे यांनी सरकारला दिला आहे। तपोवन मधील वृक्षतोड ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। मला नाशिक मधून फोन येत आहेत, एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा, असा थेट इशाराच आता सयाजी शिंदे यांनी सरकारला दिला आहे। मला नाशिक मधून फोन येतात, मला तिकडे जाणं शक्य नाही, पण असे लाखो वनप्रेमी आहेत जी अशा झाडासाठी झटत आहेत आणि हे असे जर आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे। तपोवन मधील वृक्षतोडीचा जो काही मुद्दा आहे त्या संदर्भात माझ्या तेथील वनप्रेमीयांना पूर्ण पाठिंबा आहे। गिरीश महाजन म्हणतात की आम्ही एक झाड तोडलं तर 10 झाडं लावू, तुम्ही चेष्टा करत आहात का? आतापर्यंत कोणत्या हायवेच्या कडेला तुम्ही झाडं लावली? असे थेट सवालही यावेळी सयाजी शिंदे यांनी यावेळी केला। तसेच एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मरायला तयार आहोत, झाड तोडून दाखवा, असा थेट इशारा शिंदे यांनी दिला आहे। त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे कळताच आक्रमक आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला आहे। कोर्टाचे गेट तोडून आंदोलक आत शिरले। यावेळी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज करावा लागला। आरोपीला ताब्यात द्यावे अथवा त्याला फाशीची शिक्षा सुनावावी या मागण्यासाठी आंदोलक संतप्त झाले आहे। जमाव वाढल्याने त्यांनी थेट कोर्टाचे गेट तोडत आत प्रवेश केला। त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपाचा लाठीमार करावा लागला, तर आंदोलकांनी बंद शटर आणि दुकानांवर राग काढल्याचे दिसून येत आहे। आंदोलनाच्या दृश्यात सुरुवातीला महिलांची मोठी फळी तर त्यापाठोपाठ तरुणांची मोठी फौज जमा झाल्याचे दिसते। सुरुवातीला बंदोबस्तीतील पोलिसांनी गेट लावले आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण या घटनेने संताप झालेला जमाव जसा वाढला तसा महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली। त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शुभमन गिलला टीम इंडियातून रिलीज केल्यानंतर आता आणखी एक खेळाडू गुवाहाटी टेस्ट मधून बाहेर गेला आहे। बरगड्यानं झालेला दुखापत हे त्याचा बाहेर होण्यामागे कारण आहे। दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कासिको रबाडा गुवाहाटी टेस्ट मधून खेळू शकणार नाही, कारण त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे।
कोलकाता येथे पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा रबाडा खेळला नव्हता. आता गुवाहाटीमधील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामन्यात सुद्धा त्याच्या टीम मध्ये समावेश होणार नाही. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बाउमाने स्वतः दुसऱ्या टेस्ट मध्ये रबाडा खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. कागिसो रबाडाला टेस्ट सिरीज सुरू होण्याआधीच दुखापत झालेली आहे. बरगड्यांमध्ये दुखापत असल्याने कोलकाता टेस्ट मध्ये खेळणं दूर राहिलं तर ट्रेनिंगला सुद्धा उतरू शकला नव्हता. गुवाहाटी टेस्ट मॅच मध्ये तो खेळेल अशी अपेक्षा आहे, पण टेम्बा बाउमाने तो खेळणार नसल्याचं स्पष्ट करून सस्पेन्स मिटवून टाकला. भारतीय महिला संघाची उपकर्णधारणदारांनी सांगलीची कन्या स्मृती मंदानाचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा आहे. तिच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. विवाह सोहळ्याची मंदाना कुटुंबाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. लग्न सोहळ्यासाठी नवरदेव पलाश मुच्छल देखील वराड मंडळीसह सांगलीत दाखल झाला आहे. मंदाना परिवाराकडून नवरदेव पलाश मुच्छल आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या वराडी मंडळीचं दणक्यात स्वागत केले आहे. पलाशचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून ढोल ताशांच्या संगीताने जंगी स्वागत करण्यात आलं. पलाश मुच्छल आणि त्यांच्या सोबत आलेल्या पाहुण्यांचा जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धूमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रांसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. तसेच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मंदाना कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहे. पुढची बातमी कोल्हापूर मधून आहे. कोल्हापुरात कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. शंकर गणपती निर्मळे यांना दवाखान्यासमोर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची माहिती येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाऊबंधांमध्ये 8 एकर शेतीचा वाद आहे. पुरुषांसह महिलांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप देखील आहे. मारहाण प्रकरणात कागल पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सुद्धा वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसून येत आहे. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला तरुण निर्दयीपणे मारहाण करताना दिसून येत आहे. रुग्णालयाच्या नर्सने केलेल्या विरोधानंतर ही नातेवाईक मारहाण करत होते. बांगलादेशमध्ये आज सकाळी 10:08 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप आला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि 200हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की 10 मजली इमारत एका बाजूला झुकली आहे. गाझीपूरमधील श्रीपूर येथे भूकंपादरम्यान एक मोठा अपघात झाला. बहुमजली इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घाबरलेल्या कामगारांनी चेंगराचेंगरी केली, ज्यामुळे 150हून अधिक कामगार जखमी झालेत. डेनिमिक नावाच्या कापड कारखान्यात ही घटना घडली आहे. जखमींना श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. भूकंप झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्याचे मुख्य गेट उघडण्यास नकार दिल्याची तक्रार कामगारांनी केली आहे, ज्यामुळे घबराट पसरली आणि त्यामुळे अधिक जखमी झाले. तर या होत्या आजच्या बातम्या. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी.